श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। लक्ष्मी बांधणी म्हणजे काय? आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर आपल्याला हा उपाय एक करायचा आहे। आपल्या घरात सर्व सुख सोयी समाधान वाढत गेलं आणि आपल्याला वेळेवर पैसे यायला लागले, जसे की शेताच्या कामात, व्यवसायाच्या कामात, नोकरीत भरपूर पैसा यायला लागला की आपल्या समोरच्यांना आणि आपल्या जवळच्यांना आणि आपल्या शत्रूंना ते देखवत नाही। मग आता काय होतं? शत्रूंना जर तुमच्या देखवत नसेल तर हेच लोक कर्णीबाधा, तंत्रबाधा, बहिर्बाधा यासारखे प्रयोग करून आपल्या लक्ष्मीला बांधून ठेवतात। आणि मग काय होतं? याने आपल्या घरात पैसा येत नाही, समाधान टिकत नाही। एखाद्याला जर सरकारी नोकरी असेल आणि भरपूर जरी पैसा येत असेल तरीसुद्धा पैसा टिकत नाही, कर्ज वाढतं, व्यर्थ पैसा वाया जातो, माणसाला दुखणं जडतं, मनासारखं काम होत नाहीत, घरामध्ये सतत भांडणे होतात, यासारखी लक्षणं नक्कीच दिसून येतात। कितीही कर्ज काढून पैसा आणला तरी तो टिकत नाही आणि या बाहेरच्या बाधांचा हा प्रकार असतो। या सर्व गोष्टी तुमच्यात जर घडत असतील तर तुम्हाला नक्कीच बाहेरची बाधा झाली असा हा प्रकार असतो आणि हा प्रकार आपल्याला लगेच समजत नाही आणि तो आपल्याला झाल्या पण ओळखता येत नाही आणि आपल्याला तो ओळखता न आल्यामुळं आपली वेळ निघून गेलेली असते। भरपूर जणांच्या माध्यमातून आपण खूप प्रयोग करतो, जसे की आपण भोंदू बाबावर विश्वास ठेवतो आणि भोंदू बाबाच्या सारख्या लोकांना आपण बळी पडतो आणि व्यर्थ पैसा सुद्धा आपण यामध्ये घालवत असतो। त्यामुळं योग्य वेळी आणि योग्य निर्णय घेणं खूप असा आवश्यक आहे। तर यावर काही उपाय आहे का? तर यावर एक उपाय आहे। नवनाथ ग्रंथामध्ये यावर एक उपाय आपल्याला सांगितला आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांती, उन्नती नक्कीच येईल आणि आपल्याला आलेल्या पैशातून आपण चांगली प्रॉपर्टी नक्कीच खरेदी करू शकतो। आपली उत्तरोत्तर प्रगती या उपायाने नक्कीच होईल आणि तुमच्यावर जर कुठली करणी बाधा झाली असेल तरी ती सुद्धा दूर होईल। त्यामुळे हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच फलदायी हा ठरणार आहे। आता उपाय कधी करायचा आहे, कसा करायचा आहे, कोणी करायचा आहे आणि किती दिवस करायचा आहे? तर हा उपाय शुक्रवारी करायचा आहे। 16 दिवस हा उपाय करायचा आहे। स्त्री आणि पुरुष दोघांनीही हा उपाय करू शकतात। नियम कोणते? तर पहिला नियम, मद्यपान करू नये, मांसाहार करू नये, ब्रह्मचर्याचं पालन करावे। चौथा नियम, बाहेरचे अन्न खाऊ नये, म्हणजे हा उपाय करताना आपल्याला परान्न घेणं हा टाळायचा आहे। शक्यतो हा उपाय महिलांनी करावा आणि हा उपाय करताना आपल्या अंगावर लाल वस्त्र परिधान करूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। उपाय कसा करायचा ते सर्वप्रथम पाहूया। त्याच्यासाठी कोणतं साहित्य लागतं? तर सर्वप्रथम 16 हळकुंडे, 16 विलायची, 16 लवंग आणि 16 कमलकट्ट्याचं बीज असते जे लक्ष्मी प्राप्तीसाठी ते आपल्याला साहित्य बाजारातून घेऊन यायचे आणि हे सर्व साहित्य घेऊन आल्यानंतर आपल्याला ते अत्तरात बुडवायचं आहे। चौरंगावर एक लाल कपडा टाका, त्या लाल कपड्यावर हे सर्व साहित्य ठेवा आणि 16 वेळा आपल्याला ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत हळदी कुंकू आपल्याला 16 वेळा व्हायचं आहे। हळदी कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला लाल फूल व्हायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नैवेद्य आपल्याला महालक्ष्मीला गुळ आणि फुटाण्याचा नैवेद्य हा दाखवला जातो। नंतर आपल्याला कापूर आरती करायची आहे। 16 दिवस 16 माळी आपल्याला एक जप करायचा आहे, तो मी तुम्हाला आता स्क्रीनवर टाकत आहे। आता स्क्रीनवर तुम्हाला मंत्र दिसतच आहे। हा आपल्याला रोज हा मंत्र एक माळ म्हणायचा आहे। हा मंत्र आपल्याला 16 दिवस म्हणायचा आहे आणि ही सेवा आपल्याला कंटिन्यू करायची आहे। सर्व जप झाला, पूजा झाली, मग काय करायचं? तर लाल रंगाच्या अक्षदा आणि लाल फूल आपल्या हातात घेऊन आपल्याला जो काही त्रास आहे ते सांगून लाल अक्षता व फूल हळकुंडावर व्हायचं आहे। हा उपाय आपल्याला 14 दिवस कंटिन्यू करायचा आहे। हा उपाय करताना तुम्ही कोणालाही सांगू नका आणि हा उपाय 16 दिवस झाल्यानंतर ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला लाल पिसामध्ये ज्या आपण ठेवल्या होत्या ना, ते लाल पीस आणि त्या वस्तू सर्व आपल्याला बांधून ठेवायच्यात आणि हे बांधून झाल्यानंतर आपल्या घरातील तिजोरीमध्ये
किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवायचं आहे. याने आपल्या घरात सुख, समाधान आणि शांती नक्कीच लाभेल. त्यामुळं हा उपाय तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या घरात जर हे काय प्रॉब्लेम असतील तर हे उपाय केल्याने ते प्रॉब्लेम नक्कीच दूर होतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.